नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलमध्ये आणि आजच्या एका नवीन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। तर मंडळी, नेहमीप्रमाणे मी तुमच्यासाठी आज परत एक नवीन रेसिपी घेऊन आली आहे। तर मंडळी बघा, रविवार स्पेशल झणझणीत असं चमचमीत गावरान चिकन रस्सा, म्हणजेच अगदी गावठी पद्धतीने, गावरान पद्धतीने, नगरी पद्धतीने गावरान चिकन म्हणजेच हे चिकन रस्सा कसा बनवला जातो, आज आपण ही तुमच्यासाठी रेसिपी घेऊन आले आहे। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। तर मी तर गॅसवरती एक जाळी ठेवली आहे। जाळीवरती मी मध्यम आकाराचे 3 कांदे घेतलेले आहे आणि कांद्या शेजारीच मी अख्खा लसूण पण ठेवणार आहे। लसूण पण इथं भाजून घेणार आहोत। असं भाजून घेतल्याने की कालनाची चव दुप्पट होते बरं का। आता कांदे भाजण्यासाठी एक 5 ते 10 मिनिटं लागतील। तोपर्यंत गॅसवरती दुसऱ्या शेगडीवरती मी इथं ठेवलेला आहे तवा। तव्यावरती टाकणार आहे 1 चमचा तेल। 1 चमचा तेल टाकलं की त्यामध्ये मी अर्धी छोटी वाटी सुक्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहे आणि या तेलामध्ये मीडियम गॅसवरती मी इथं लाल रंग होईपर्यंत अशा प्रकारे खोबरं भाजून घेणार आहे। बघू शकता आपलं खोबरं भाजून झालेलं आहे। मी ताटामध्ये काढून घेतलं आणि आपले कांदे सुद्धा इथं भाजून तयार झाले आहेत। पण कांद्याचा अति जास्त जळालेला भाग किंवा काळा झालेला भाग इथं आपण काढून टाकूया। तर अशा प्रकारे जर कांदे भाजून घेतले ना, तर मंडळी ही जी चिकन भाजी आहे ना, अप्रतिम लागते बरं का। तर बघा, अशा प्रकारे मी तर जास्त जाळलेला भाग काढून टाकलाय आणि त्यानंतर हे कांदे सुद्धा मी इथं तव्यावरती तेलामध्ये परतून घेतलेले आहे। छान असे इथं तेलामध्ये थोडेसे परतून घेतलेले आहे। आता त्यानंतर काय करायचं की कांदे तर परतून झाले, पण याच्यामध्ये भरपूर अशी आपण कोथिंबीर घालणार आहोत। कोथिंबीरीने या भाजीचा रंग छान असा थोडासा काळसर येतो, तो थोडासा हिरवा कलर येतो भाजीला आणि चव पण अप्रतिम लागते। त्यामुळे दुसरा कोणताही जास्त मसाला वापरण्याची तर गरज नाही, म्हणजेच धने किंवा अजून कोणता मसाला जास्त इथं वापरण्याची गरज नाहीये। तर त्यानंतर मसाला थंड होईपर्यंत आपण काय करूया, गॅसवरती मी इथं ठेवला आहे कुकर। कुकरमध्ये मी 2 चमचे तेल टाकलंय। तेलामध्ये मी इथं मध्यम आकाराचे 2 ते 3 कांदे उभे पातळ चिरून घेतले आणि या तेलामध्ये आपण 1 ते 2 मिनिटं छान असे कांदा परतून घेणार आहोत। कांदा परतून झाला की त्यामध्ये बघा मी इथं घेतलेला आहे अर्धा किलो चिकन आणि चिकन 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। चिकन याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि त्यानंतर चवीनुसार याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे। मीठ टाकल्यानंतर इथं आपण चमच्याच्या साहाय्याने इथं परतून घ्यायचं आहे। गॅस अगदी मीडियम ठेवायचा आहे। आता ह्याच्यामध्ये मीठ टाकल्यानंतर ह्याला पाणी सुटतं, त्यामुळे आपण लगेचच इथं पाणी टाकायचं नाहीये आणि तुम्ही हवं असेल तर इथं पातेल्यामध्ये पण शिजण्यासाठी म्हणजे शिजू घेऊ शकता, पण शिजण्यासाठी वेळ एक 15 ते 20 मिनिटं लागू शकतो आणि मी इथं कुकरमध्ये शिजवते, त्यामुळे 1 ते 2 शिट्टी घेतली तरी हे चिकन लवकर शिजतं। त्यानंतर मी इथं टाकलंय चवीनुसार इथं म्हणजे थोडीशी हळद टाकली आहे आणि त्यानंतर बघा मिठाचं थोडंसं पाणी आटलं की त्यानंतर मी इथं टाकलेलं आहे 1.5 ग्लास गरम पाणी टाकलं आणि त्यानंतर कुकरचं झाकण लावून मी फक्त 2 शिट्ट्या काढून घेणार आहेत। 2 शिट्ट्या झाली की आपलं चिकन शिजतं। त्यानंतर आपण ह्या चिकनला फोडणी देऊया। तर मी इथं एक पातेला घेतलेला आहे। पातेल्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकलं। त्यामध्ये टाकले आपण जो मिक्सरमध्ये बारीक केला आहे मसाला, तो ह्याच्यामध्ये सर्वात आधी प्रथम परतून घ्यायचा आहे। आधी कोणतेही सुके मसाले न घालता आपण हा मसाला आधी परतून घ्यायचा आहे। हा मसाला जर आधी परतला गेला ना छान, तर चव दुप्पट होते, पण भाजी जी आहे ना ती अप्रतिम लागते। तर त्यासाठी इथं आधी मिक्सर केमध्ये बारीक केलेला हा मसाला इथं परतून घ्यायचा आहे तेलामध्ये आणि त्यानंतर बघा ह्या तेलाला किंवा ह्या मसाल्याला थोडंसं तेल सुटलं ना की समजून घ्यायचं आपला मसाला अगदी छान असा परतला गेलेला आहे। त्यानंतर याच्यामध्ये सुके मसाले, आता घरचाच आहे तो मसाला मी इथं वापरलेला आहे, चिकन मसाला, आणि त्यामध्ये मी इथं फक्त लाल तिखट अर्धा पावडर टाकलेला आहे, कारण हा घरचा मसाला आहे तो खूपच तिखट आहे आणि अगदी बाहेरचा विकतचा थोडासा मसाला मी इथं टाकलेला आहे अर्धा चमचा। त्यानंतर हे सुके मसाले पण ह्या मसाल्यामध्ये छान असे परतून घ्यायचे आणि थोडंसं तेल सुटलं की समजून घ्यायचे आपले हे सुके मसाले पण ह्यामध्ये परतून झालेले आहेत। त्यानंतर मी इथं शिजलेलं चिकन या पातेल्यामध्ये ह्या मसाल्यामध्ये टाकून घेणार आहे। मिक्स करून घ्यायचं। इथं गरजेनुसार पाणी टाकायचं, जितकं हवं तितकं पातळ तुम्ही ही भाजी ठेवू शकता। त्यानंतर याच्यामध्ये आवडीनुसार गरजेनुसार मी इथं पाणी टाकलं, चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घेतलंय आणि मंडळी बघा आता ह्याला उकळी येण्यासाठी आपण 2 ते 3 मिनिटं वाट पाहूया। उकळी आल्यानंतर बघू शकता अगदी छान अशी तर्रीवर आलेली आहे, बघू शकता। उकळी आल्यानंतर यामध्ये टाकूया आपण चवीनुसार मीठ।
मीठ टाकल्यानंतर आता अजून याला 2 ते 3 मिनटं छान असं उकळी काढून घेऊया। तर मंडळी बघू शकता भाजीवरची तरी बघून तुम्हाला अंदाज लागलाच असेल की इतकी छान तरी आलेली आहे आणि ही गावरान पद्धतीने म्हणजे घरचाच मसाला वापरून अशी चमचमीत अशी झणझणीत आपलं हे गावरान चिकन तयार झालेलं आहे। तर मंडळी तुमच्या भागामध्ये किंवा तुमच्या गावामध्ये घरी म्हणा तुम्ही कशा पद्धतीने चिकन बनवता हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा किंवा तुम्ही याच्यामध्ये अजून काही पदार्थ ॲड करता का, धणे म्हणा किंवा अजून कोणते मसाले ॲड करता ते पण मला नक्की कळवा। आता भाजीला उकळी येईपर्यंत आपण मस्त यासोबत बनवूया एक गरम गरम बाजरीची भाकर। तर त्यासाठी पीठ मळण्यासाठी आपण मेहनत घेऊया। पीठ जेवढं चांगलं मळलं जातं ना तेवढी भाकर टम्म फुगते। तर इथं मध्यम आकारामध्ये पिठाचा गोळा करून घेतलाय बाजरीच्या पिठाचा आणि त्यानंतर आपण इथं भाकर थापून घेतलेली आहे। भाकर थापून घेतली, खूप जाड पण नाही आणि खूप पातळ पण नाही, अशी मध्यम आकारामध्ये इथं भाकर आपली थापून झालेली आहे। त्यानंतर काय करूया की इथं गॅसवर ठेवला आहे तवा। तवा छान असा तापला। तवा खूप पण तापून घ्यायचा नाहीये, अति तापला तवा तर भाकर जळण्याची शक्यता असते। तर तवा फक्त मध्यम आचेवरती तापून घ्या जेणेकरून भाकर जळणार नाही। आपली भाकर इथं तापून झालेली आहे। आता तव्यावरती आपण टाकूया, मस्त एका साईडने पण भाजून झालेली आहे। आता हिला आपण तवा काढून मी इथं अशी काटोकाट टम्म फुगेपर्यंत छान अशी भाजून घेणार आहे। तर तुम्ही म्हणू शकता की इथं तव्यावरच भाकर भाजली जाते, अशी भाकर भाजू नये, पण अशी भाकर भाजण्याने छान असं टम्म किंवा कडक, तुम्हाला माहिती आहे का अशा प्रकारे जर भाकर भाजून घेतली ना तर अगदी काटोकाट असा कडक एक पापडा तयार होतो। ही भाकर खूप कडक लागते खाण्यासाठी। आणि मंडळी मला सांगा तुमच्यामध्ये असं कोण कोण आहे की त्यांना ना अशी कडक भाकर खाण्यासाठी खूपच अप्रतिम लागते। चिकन रस्स्यासोबत अशी कडक भाकर खायला कुणाला आवडते हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तर मंडळी आपली थाळी चिकन थाळी संडे स्पेशल इथं चिकन रस्सा गावरान पद्धतीचं नगरी पद्धतीचं चिकन तयार झालेलं आहे। आपली थाळी खाण्यासाठी पण रेडी आहे। तर मंडळी संडे स्पेशल तुमचा काय बेत असतो हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आजची ही चिकन थाळी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते पण मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तुम्ही ही नगरी पद्धतीची गावरान पद्धतीची चिकन रस्सा थाळी नक्की एकदा घरी ट्राय करून बघा। आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही याच्यामध्ये अजून कोणते मसाले ॲड करता किंवा अजून काही कोणते धणे म्हणा किंवा कशा पद्धतीने तुम्ही बनवता हे पण मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। आणि आजची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीमध्ये। आणि हो, महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला माझ्याकडून अजून कोणत्या रेसिपी पाहायला आवडतील ते पण मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा।